हाय स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत. काल आपण बघितलं होतं की सॉलिडचे दोन प्रकार असतात. एक म्हणजे ॲमॉर्फस सॉलिड आणि दुसरं म्हणजे क्रिस्टलाइन सॉलिड. ओके, त्याच्यावरती एक फेमस क्वेश्चन येतो, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द क्रिस्टलाइन सॉलिड अँड ॲमॉर्फस सॉलिड. तर आज आपण त्याच्यामधला डिफरन्स बघणार आहोत. एक्झॅक्टली डिफरन्स काय आहे. ओके, तो आपण इथे लिहूया. क्रिस्टलाइन सॉलिड, क्रिस्टलाइन सॉलिड आणि दुसरा आहे तुमचा ॲमॉर्फस सॉलिड. या दोघांमधला डिफरन्स वन बाय वन बघणार आहोत. एक छोटंसं एक्झाम्पल देते. क्रिस्टलाइन सॉलिडचं एक्झाम्पल आहे मार्बल. मार्बल जो आपण मार्बलचा स्टोन बघतो. अँड ॲमॉर्फस सॉलिडचं एक्झाम्पल आहे तुमचा चॉक. दोघांचाही जर तुम्ही फॉर्म्युला बघितला तर सेम आहे. ओके, मार्बलचा पण फॉर्म्युला आहे CaCO3 कॅल्शियम कार्बोनेट. चॉकचा पण तुमचा फॉर्म्युला आहे CaCO3 कॅल्शियम कार्बोनेट. पण दोघांमध्ये फरक कसा आहे बघा. मार्बल हे खूप कसं असतं, हार्ड, आणि चॉक ब्रिटल, एकदम ठिसूळ असतो. ओके, तर काय डिफरन्स आहे त्या सॉलिडमध्ये की हा हार्ड झाला आणि हा तुमचा ब्रिटल झाला. ओके, क्रिस्टलाइन सॉलिड म्हणजे सेम फॉर्म्युला पण एक्झाम्पल आहे मार्बल. ॲमॉर्फस सॉलिड सेम फॉर्म्युला पण एक्झाम्पल आहे तुमचा चॉक. केमिकल फॉर्म्युला कॅल्शियम कार्बोनेट, केमिकल फॉर्म्युला कॅल्शियम कार्बोनेट. ओके, सेम फॉर्म्युला आहे. आता बघा, याच्यामध्ये सॉलिड म्हटल्यावर त्याच्यामध्ये काही ॲटॉम्स असतील आणि त्या ॲटॉम्सना काहीतरी अरेंजमेंट असेल. मी इथे दोन ॲटॉमचे ओके, आता आपण इथे क्रिस्टलाइन सॉलिडचं एक स्ट्रक्चर काढणार आहोत. हा बघा, हा आहे तुमचा क्रिस्टलाइन सॉलिड आणि हा आहे ॲमॉर्फस सॉलिडचं मी एक पूर्णतः एक युनिट सेल घेतलेलं आहे. आता क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये ॲटॉम्सची अरेंजमेंट बघा कशी असते. ह्यात हे तुमचे सगळे काय आहेत, ॲटॉम्स आहेत. हे बघा. ओके, हे तुमचे काय आहेत तर ॲटॉम्स आहेत. बघा कसे ॲटॉम्स आहेत. हे बघा, इथे ॲटॉम्सची अरेंजमेंट बघा कशी आहे आणि इथं ॲटॉम्सची अरेंजमेंट बघा कशी आहे. बघा, याच्यावरनंच तुम्हाला समजून येईल पहिला डिफरन्स. बघा, इथे ॲटॉम्सची अरेंजमेंट कशी आहे तर रेग्युलर अरेंजमेंट आहे, एकदम व्यवस्थित अशी अरेंजमेंट आहे. इथे ॲटॉम्सची अरेंजमेंट कशी आहे बघा, इरेग्युलर अरेंजमेंट आहे. बरोबर. सो हा आहे तुमचा पहिला डिफरन्स. पहिला डिफरन्स काय म्हणायचा आपण, देअर इज अ रेग्युलर अरेंजमेंट ऑफ ॲटॉम्स. रेग्युलर अरेंजमेंट ऑफ ॲटॉम्स. आणि इथे काय आहे तर इरेग्युलर अरेंजमेंट ऑफ ॲटॉम्स. इरेग्युलर अरेंजमेंट ऑफ ॲटॉम्स. बरोबर. त्यानंतर ही जी अरेंजमेंट आहे रेग्युलर, ही इतकी स्टेबल असते की ही लॉंग रेंजपर्यंत टिकते आणि ही इतकी अनस्टेबल असते की ही शॉर्ट रेंजसाठी असते. बरोबर. रेग्युलर अरेंजमेंट ऑफ ॲटम्स फॉर लॉंग रेंज अँड इरेग्युलर अरेंजमेंट ऑफ ॲटम्स फॉर शॉर्ट रेंज. हा त्यांच्यामधला डिफरन्स आहे. ओके, सो व्हॉट इज युअर फर्स्ट डिफरन्स. ॲटोममध्ये किंवा या सॉलिडमध्ये ॲटोम्सची अरेंजमेंट अतिशय रेग्युलर असते, त्यामुळे ती कशी असते, लॉंग रेंज असते. ॲटोम्सची अरेंजमेंट ॲमॉर्फसमध्ये इरेग्युलर असते आणि ती शॉर्ट रेंज असते. दॅट इज द फर्स्ट. नेक्स्ट आहे बघा, आता तुम्ही अरेंजमेंटचा तर भाग जाऊ द्या. फॉर एक्झाम्पल मी इथे घेतलं होतं मार्बल. मार्बल हे काय आहे, दॅट इज अ स्टोन. म्हणजे त्याचा मेल्टिंग पॉईंट किंवा बॉइलिंग पॉईंट काय असणार आहे, व्हेरी हाय. ओके, आणि तो कसा असतो माहिती आहे, एक स्पेसिफिक त्यांचा शार्प असतो. कसा असतो यांचा मेल्टिंग पॉईंट, कसा असतो, द शार्प मेल्टिंग पॉईंट अँड हाय मेल्टिंग पॉईंट. शार्प असा असतो की समजा जर तो 120 डिग्री त्याचा मेल्टिंग पॉईंट आहे तर तो बरोबर 120लाच जाऊन मेल्ट होणार. 110ला किंवा 121ला किंवा 130ला असा मेल्ट नाही होणार. ओके, 120 म्हणजे 120, शार्प 120ला तो काय होतो, मेल्ट होतो. बिकॉज दिस इज द मेल्टिंग पॉईंट ऑफ दॅट सबस्टन्स.
ओके. इथं तशी अरेंजमेंट नाही आहे. इथे काय डिफरन्स आहे, इथे ॲम्फॉर्फस सॉलिडमध्ये मेल्टिंग पॉईंट कसा असतो, नॉट शार्प. नॉट शार्प. ओके. आणि तर ते कसे असतात, दे मेल्ट ग्रॅज्युअली ओव्हर द टाइम इंटरवल. ग्रॅज्युअली ओव्हर अ टेम्परेचर इंटरवल. याचा अर्थ काय आहे, फॉर एक्झाम्पल मी घेतलं प्लॅस्टिक. ओके. सो प्लॅस्टिक असं आहे का की हां, प्लॅस्टिक आता समजा तुम्ही एखाद्या फायरमध्ये टाकल्यानंतर असं होतं की की प्लॅस्टिक अजून जळत नाही आहे 70 डिग्री सेल्सिअस आला की तो जळायला लागला. दॅट इज नॉट. त्याचा एक टाईम इंटरवल असतो. प्लॅस्टिक आधी काय होतं, नरम होते. ओके. आधी सॉफ्ट होतो आणि मग त्याच्यानंतर तो काय होतो, मेल्ट होतो. म्हणजे सॉफ्ट होण्यासाठी काहीतरी टेम्परेचर घेतं आणि मेल्ट होण्यासाठी काहीतरी टेम्परेचर घेतं. म्हणजे तो काहीतरी एक टेम्परेचर इंटरवल घेतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल 100 ते 200 डिग्रीला तो जळतो. एक्झॅक्ट सांगता येणार नाही की तो 120ला जळतो की 130ला जळतो की 140ला जळतो. फक्त तो 100 डिग्री ते 200 डिग्रीच्या मध्ये नरम होत जातो आणि मग मेल्ट होतो. इथे तशी कंडिशन नाही आहे. इथे 120 डिग्री त्याचा मेल्टिंग पॉईंट आहे. म्हणजे बरोबर 120 डिग्रीला तो काय होणार, शार्प मेल्ट होणार. ओके. सो दॅट इज द सेकंड डिफरन्स. फर्स्ट डिफरन्स काय आहे, यांच्यामध्ये या सॉलिडमध्ये ॲटॉम्सची अरेंजमेंट कशी असते, रेग्युलर असते. यांच्यामध्ये ॲटॉम्सची अरेंजमेंट इरेग्युलर असते. यांची रेंज लॉंग असते, यांची रेंज शॉर्ट असते. ओके. यांच्यामध्ये मेल्टिंग पॉईंट शार्प असतो आणि अतिशय हाय असतो. यांच्यामध्ये मेल्टिंग पॉईंट शार्प नसतो, तर तो कसा टेम्परेचर इंटरवलला काय होतो, ग्रॅज्युअली तुमचा वाढत जातो. दॅट इज अ सेकंड डिफरन्स. आता आपण थर्ड डिफरन्स बघूया. थर्ड डिफरन्स आहे, त्याच्यावरती बरेच क्वेश्चन येतात. त्याचा डिफरन्स असा आहे की हा ॲनिसोट्रॉपी दाखवतो. काय दाखवतो, विच प्रॉपर्टी, ॲनिसोट्रॉपी प्रॉपर्टी दाखवते आणि ही आयसोट्रॉपिक प्रॉपर्टी दाखवते. आयसोट्रॉपिक आणि ॲनिसोट्रॉपिक. आता हा काय हा आहे, माजरा आहे, तो बघूया आपण. आयसोट्रॉपिक आणि ॲनिसोट्रॉपिक. आता ॲनिसोट्रॉपिक म्हणजे बघा, इथे कशी असते, रेग्युलर अरेंजमेंट असते. बरोबर, रेग्युलर असते. म्हणजे कशी बघा, इथं एक ॲटोम, परत दुसरा ॲटोम, अजून एक ॲटोम, परत दुसरा ॲटोम, अजून एक ॲटोम, परत दुसरा ॲटोम. म्हणजे अशी अरेंजमेंट केलेली असते त्याची. बघा, अशी अरेंजमेंट केलेली असते. अशी अरेंजमेंट असते. आता याच्यामध्ये बघा, एक कलर तुमचा ब्ल्यू आहे, तर इथे ग्रीन आहे, इथे ब्लू आहे, इथे ग्रीन आहे. ओके. इथे समजा ग्रीन आहे, तर इथे तुमचा काय आहे, ब्ल्यू आहे, इथे ग्रीन आहे. ही अशी अरेंजमेंट केलेली असते. आता समजा मी एका डिरेक्शनला गेले, समजा मी या डिरेक्शनला गेले, बघा या डिरेक्शनला गेले, तर मला प्रॉपर्टीज काय मिळणार आहेत, फक्त आणि फक्त ग्रीनच्याच प्रॉपर्टीज मिळणार आहेत. दुसऱ्या मिळणार आहेत का, तर नाही. बघा, मी जर समजा या दिशेने गेले तर मला फक्त आणि फक्त ग्रीनच कलर मिळत आहेत. समजा मी या दिशेने गेले, अशी गेले, तर मला इथं ब्लूच्या प्रॉपर्टी मिळतील. अशी गेले तर ग्रीन मिळतील. समजा मी अशी गेले सरळ, तर मला काय मिळणार, ब्ल्यूची पण प्रॉपर्टी मिळणार, ग्रीनची पण मिळणार. बरोबर. आणि जर समजा मी असा झिगझॅग मोशनने गेले, तर मला कधी ब्ल्यू तर कधी ग्रीन असं मिळणार. म्हणजे तुम्ही ज्या ज्या दिशेला जाता, तुम्ही डिफरंट डिरेक्शनला गेलात तर तुम्हाला डिफरंट प्रॉपर्टीज मिळतात. आणि यालाच काय म्हणायचं, तर ॲनिसोट्रॉपी असे म्हणतात. ओके. वन लाईन, टू डिफरंट ॲटम्स केम, सो दे शो द डिफरंट प्रॉपर्टीज. बरोबर.
यालाच काय म्हणतात तर ॲनिसोट्रॉपी म्हणतात. द सबस्टन्स विच हॅव द डिफरंट प्रॉपर्टीज इन अ डिफरंट डिरेक्शन्स इज कॉल्ड ॲज ॲनिसोट्रॉपी. ह्या दिशेने गेलात तर फक्त ग्रीन, ह्या दिशेने गेलात तर ब्ल्यू, ह्या दिशेने गेलात तर ब्ल्यू ग्रीन, आणि झिगझॅगने गेलात तर एकतर ब्ल्यू नाही तर एकतर ग्रीन, काहीतरी एक दाखवणार. एखादा मध्येच आला तर ब्ल्यूचा येतो. ओके, म्हणजेच काय, द सबस्टन्स which have different properties in different direction. इन डिफरंट डिरेक्शन, यालाच काय म्हणायचं तर ॲनिसोट्रॉपी असे म्हणतात. इज कॉल्ड ॲज ॲनिसोट्रॉपी. ओके, आता आयसोट्रॉपिक म्हणजे काय. आयसोट्रॉपिकमध्ये कसल्याच कुठे कलरचा पत्ता नसतो. जिथे जाल तिथे एकच, सगळं सारखंच दिसतं. इथे कुठे ग्रीन असतो, कुठे ब्ल्यू असतो, कुठेतरी ग्रीन असतो, कुठेतरी इकडे ग्रीन, कुठेतरी इकडे इकडे इकडे. म्हणजे यांची काही अरेंजमेंटच सगळी कशी असते तर इरेग्युलर असते. त्याच्यामुळे इथे कुठेही कलर असतात. तर ह्यांना कुठेही जा तुम्ही, कधीही सारखी प्रॉपर्टी दाखवत नाहीत. समजा मी इकडे गेले तर इकडे ब्लू ग्रीन, अशी गेले तर अशी पण ब्ल्यू ग्रीन, असं गेले तर अशी पण ब्ल्यू ग्रीन. ओके, इकडे गेले तर ग्रीन ब्ल्यू. म्हणजे तुम्ही कुठच्याही दिशेने जा, सगळीकडे प्रॉपर्टी काय असते, सेम असते. म्हणून असं म्हटलेलं आहे, द सबस्टन्स, बघा इथे गेलात तर ब्ल्यू ग्रीन. ओके, असे गेलात तरी ब्ल्यू ग्रीन, अशी गेलात तरी 2 ग्रीन 2 ब्ल्यू, असे गेलात तरी ग्रीन इथं कुठेतरी ब्ल्यू. ओके, म्हणजे सगळीकडे प्रॉपर्टी काय असते, सेम असते. द सबस्टन्स विच हॅव सेम प्रॉपर्टी इन डिफरंट डिरेक्शन, याला काय म्हणायचं, आयसोट्रोपिक. आणि ॲनिसोट्रॉपिक म्हणजे द सबस्टन्स विच हॅव डिफरंट प्रॉपर्टीज इन अ डिफरंट डिरेक्शन्स. ओके, का तर यांची अरेंजमेंट. दॅट इज अ फोर्थ डिफरन्स. ओके, आयसोट्रोपिक आणि आयसोट्रोपिक अँड ॲनिसोट्रॉपिक. आता आपण एक्झाम्पल्स घेऊया. याचे एक्झाम्पल्स काय आहेत. ओके, याचे एक्झाम्पल आहे, पहिलं आहे NaCl, दुसरं आहे KCl, तिसरं आहे ZnS आणि CaF2. ओके, त्यानंतर डायमंड, हे नॅचरल आहेत, डायमंड, आईस. ओके, त्यानंतर ग्रॅफाईट आणि मेटल्स, हे ह्यांचे एक्झाम्पल्स आहेत. आणि ह्यांचे एक्झाम्पल्स काय आहेत तर प्लॅस्टिक, रबर, ग्लास. हे काय आहेत, सगळे मेटलॉइड अलॉईज. हे काय आहेत, यांचे एक्झाम्पल्स आहेत. म्हणजे पुन्हा एकदा आता बघून घ्या काय काय आहे त्यांचे डिफरन्स. बघा एकदा, क्रिस्टलाइन सॉलिड, ॲमॉर्फस सॉलिड एक्झाम्पल आहे मार्बल, फॉर्म्युला आहे CaCO3. चॉक, यांचा फॉर्म्युला आहे CaCO3, ब्रिटल असतात. यांच्यामध्ये अरेंजमेंट कशी असते, रेग्युलर अरेंजमेंट असते आणि ते खूप रेंजसाठी राहते. यांच्यामध्ये इरेग्युलर अरेंजमेंट असते आणि शॉर्ट रेंजसाठी असते. यांचा मेल्टिंग पॉईंट अतिशय शार्प असतो आणि हाय असतो. म्हणजे 120 असेल तर 120लाच तो काय होणार, मेल्ट होणार. इथे शार्प नसतो, तर टेम्परेचर म्हणजे समजा 100 ते 200 असा टेम्परेचर इंटरवल असतो. यांच्यामध्ये हे सॉफ्ट होतात आणि मग मेल्ट होतात, किंवा सॉफ्ट होतात आणि मग जाऊन त्यांचं सुपर कूल लिक्विड होते. ओके, त्यानंतर ॲनिसोट्रॉपिक आणि आयसोट्रॉपिक. ॲनिसोट्रॉपिक म्हणजे काय, इकडून गेला तर एक कलर, इकडून गेला तर दुसरा कलर, इकडून सरळ गेला तर 2 कलर, झिगझॅगनी गेला तर कुठचा तरी एक कलर. म्हणजेच काय, द सबस्टन्स विच हॅव डिफरंट प्रॉपर्टीज इन अ डिफरंट डिरेक्शन इज कॉल्ड ॲज आयसोट्रॉपिक. इथे कुठच्याही साईडने जा, ब्ल्यू ग्रीनच मिळणार. म्हणजे द सबस्टन्स विच हॅव द सेम प्रॉपर्टी इन अ डिफरंट डिरेक्शन. ओके, त्यानंतर लास्ट आहे त्याचा एक्झाम्पल, NaCl, KCl, ZnS, CaF2, डायमंड, आईस, ग्रॅफाईट आणि मेटल्स. आणि याचे एक्झाम्पल्स आहेत प्लास्टिक, रबर आणि ग्लास. ओके,
सो दीज आर द सम डिफरन्स ऑफ द क्रिस्टलाइन सॉलिड आणि ॲमॉर्फस सॉलिड. याच्या मी तुम्हाला नोट्स पाठवते, व्यवस्थित वहीत लिहून घ्या, कारण हा एक्झामच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके, सो वी विल स्टॉप हिअर.